नमस्कार सर्वांना, मी सह्याद्री वेडा ट्रेकर्स हरेंद्र मंगल मोहन फिरस्तीच्या आजच्या प्रवासात तुमच्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत। आज आपण आलोय कर्जतमध्ये आणि कर्जत इथे आल्याच्या नंतर आपण डोलवलीच्या इथून जामरुंग गावात आलोय आणि जामरुंग गावात आल्याच्या नंतर आपण आज एका नव्या लेणीला भेट देतोय। तर आपण पाहू नवीन लेणी। मे महिन्यात अकाली पडलेला पाऊस आणि आज आहे 1 जून आणि आज पाऊस नाही आहे आणि हा लेणीचा शोध घेत असताना तुम्ही बघू शकता घामाच्या धारा वाहिल्या आहेत आणि असंच करत आम्ही आता हा ट्रेक पूर्ण करणार आहोत। जामरुंग येथील नव्या लेणीला भेट देत असताना वाट नवीन असल्यामुळे बरेचशी पायदळ करून म्हणजे वाटा पायाखाली तुडवून आम्ही शेवटच्या टप्प्याकडे पोचत आहोत। मी तुम्हाला या ठिकाणी इथे असणारा हा धबधबा दाखवतोय, वरती गेल्यावरती आपल्याला दिसणारच आहे। फायनली आपण जामरुंग येथील नव्या लेणीच्या पायथ्याशी पोचलेलो आहोत। आपले सह्याद्री वेडा ट्रेकर्स हरेंद्र मास्तर हा कातळ टप्पा तिकडचा साधा रस्ता सोडून ते कातळ टप्प्याने वर येण्याचा प्रयत्न करत आहेत। कर हर मैदान फतेह फतेह फतेह। यस। जामरुंग येथील अपरिचित लेणीच्या इथे आता आपण पोचलेलो आहोत आणि या ठिकाणी आमचे मित्र शोध जुन्नरच्या स्थल नामाच्या पुस्तकाचे लेखक आणि आता इतिहासकार म्हणून त्यांची नोंद होते ते रोहित भोसले सर या ठिकाणी ह्या लेणीवर असणाऱ्या शिलालेख वगैरे आहेत का याची पडताळणी करत असताना ह्या लेणीवरील हे पाण्याचं टाकं पाणी एकदम थंडगार असं आहे। लेणी ही बऱ्यापैकी पडझड झालेली दिसते। आपण पुढे अजून काही आहे का बघूया। आता आपण जामरुंग येथील ह्या नव्या अशा लेणीच्या ठिकाणी आहोत। हे जे तुम्ही पाण्याचं टाकं बघताय, आता इकडचा जो भाग आहे हा पूर्णपणे ह्या दगडाच्या खालती आहे। इथे पाणी येण्यासाठी कुठूनही जागा नाही आहे आणि असं असताना सुद्धा आपण ह्या पाण्याच्या टाक्यामध्ये पाणी पाहतोय। त्याचं कारण असं की अंतर्गत एक रचना असणार जे वरून पाणी पूर्णपणे निसर्ग पद्धतीने फिल्टर होऊन ह्या पाण्याच्या टाकीमध्ये जमा होत आहे आणि हे पाणी आता आपल्याला पूर्णपणे दिसतंय। आता पाऊस लागून गेलाय आणि अजून खूप पडायचं आहे, तरी पण हे पाण्याचं टाकं एकदम ओव्हरफ्लो झालेलं आपल्याला दिसतंय। धन्यवाद। आज आपण आलो आहे नागनाथ येथील नादनाथ ही गुफा करण्यासाठी। खरं तर ही एक लेणं आहे, पण नाथपंथीयांचा इथं एक नाथपंथीय साधू बसल्यामुळे आज तिथे नाथ बाबा म्हणून ती जागा ओळखली जाते। तर त्या जागेला आज आपण भेट देतोय। मी जो चालतोय तो हा पुणे मुंबई हा रेल्वे ट्रॅक आहे आणि आता मी पुढे जाऊन तुम्हाला नाथ बाबाचं मंदिर दाखवणार आहे। तर आपण हे पाठीमागचे 2 टनल पार करून आलो आहे आणि जो तिसरा टनल आहे तो 32 नंबरचा टनल आहे आणि 32 नंबरच्या टनलच्या अगोदरच इथं ह्या साईडला हे माझे पार्टनर सगळे उभे आहेत आणि तिथं नाथ बाबा मंदिर मार्ग म्हणून लिहिलं आहे। तिथून आपल्याला वरती जावं लागतं, तर ही काळजी घ्यावी लागते। आणि ह्या ट्रॅकमधून येताना अचानक अशा ट्रेन येत असतात किंवा त्यांची इंजिन असतात, त्यांची इथं कामं चालू असतात, त्यामुळे इथून येताना आपल्याला खूप काळजीपूर्वक यावं लागतं। आता आपण चालतोय त्या पायऱ्या ह्या इथल्या नैसर्गिक दगडामध्येच कोरलेल्या आहेत। शिस्तबद्ध पद्धतीने ह्या पायऱ्या या ठिकाणी कोरलेल्या आपल्याला दिसत आहेत आणि ह्याच पायऱ्यांचा वापर करून आपण शेवटच्या टप्प्यात पोचलेलोच आहोत आणि त्याच्यानंतर हा जो भाग आहे हा पूर्णपणे डोळ्याला तृप्त करतो। नागनाथ मंदिराच्या इथं आल्याच्या नंतर वरती चढत असताना डाव्या साईडला आपल्याला एका एका चौकोनी खोलीमध्ये आपल्याला ही काही शिल्प दिसत आहेत। याच्यातील
हे एक आणि हे दोन, ही जी दोन शिल्प आहेत ती दगडामध्ये कोरलेली आहेत आणि पुढे जे हत्तीची सोंड दिसते ते आता सिमेंटमध्ये कोरलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे जे एक शिल्प आहे हे पण सिमेंटमध्येच कोरलेलं आहे आणि त्याला कलर दिलेला आहे। पण इथं बघण्यासारख्या गोष्टी आहेत, म्हणजे हे जे पाणी भरलेले दोन छोटे छोटे खड्डे दिसत आहेत आणि हा दगडामध्येच कोरलेला भाग आहे। आणि आता आपण पुढच्या भागाला भेट देतोय, पुढची लेणी पाहतोय। नागनाथ बाबा मंदिराच्या इकडे आल्याच्या नंतर आता आपण हा जो समोरचा भाग बघतोय तो आहे राजमाची किल्ला आणि थोडंसं धुकं असल्यामुळे हा किल्ला क्लिअर दिसत नाही आहे, पण हा पूर्ण राजमाची किल्ला आहे। नागनाथ बाबा मंदिराच्या इथं आल्याच्या नंतर किंवा ह्या लेणीच्या इथे सुरुवातीला आपल्याला हे पाण्याचं टाकं दिसतं आहे आणि त्याच्यानंतर आता बरेचसे फोटो आणि बऱ्याचशा इथं अतिक्रमण झाल्यामुळे काही गोष्टी काळाच्या ओघात इथल्या राहणाऱ्या लोकांनी बदललेल्या आहेत। तर आपण आता पाहतोय नागनाथ बाबा मंदिराच्या इथे किंवा ह्या लेणीच्या इथे आल्याच्या नंतर हा जो पोर्शन आहे तो बघतोय तो म्हणजे इथं पाण्याची टाकी आहे आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी एकदम स्वच्छ असं पाणी आपल्याला पाहावयास मिळतंय। हे स्वच्छ असं पाणी आहे आणि हे एक पाण्याचं टाका आहे आणि या ठिकाणी ह्या पायऱ्या आहेत। आता आपण नागनाथ म्हणजे इथं असलेल्या लेणीच्या इकडे आपण आतमध्ये जातोय, तर तुम्ही बघू शकता छोटासा पोर्शन आहे आणि त्याच्यातून पार होऊन आपल्याला पुढे जायचं। हे बघा आतमध्ये आधी किती जण आहेत आणि अशा तऱ्हेने मी आतमध्ये आलो आहे, तुम्ही बघू शकता की गॅप केवढा आहे। तर आता मी पुढचा भाग तुम्हाला दाखवतोय। फायनली आपण छोट्या पोर्शन मधून ह्या लेणी क्रमांक 1 मध्ये आलोय। आता ही गुफा आहे, तुम्ही बघू शकता माझ्या एवढंच अंतर आहे म्हणजे मी बसलोय आणि त्याच्यानंतर आता मी अजून एका गुफेमध्ये जाणार आहे, म्हणजे लेण्यामध्ये जाणार आहे आणि लेण्याच्या गेल्याच्यानंतर तिथं आतमध्ये एक छोटी मूर्ती आहे आणि ती मूर्ती पण मी तुम्हाला दाखवणार। पण त्या अगोदर हा जो दगड आहे आणि हा जो दगड आहे तुम्ही बघू शकता हा दगड, तर हा दगड आहे ना, तर ह्या दगडाचं एक वैशिष्ट्य आहे की ह्याला कुठलंही पॉलिश केलं नाही तरी पण हा पॉलिश प्रमाणेच आपल्याला दिसतोय। तर आता आपण आतमध्ये मूर्ती बघायला जातो। या आतमध्ये आल्याच्या नंतर मी या ठिकाणी बसलोय, हे इथे कलर मारलेला आहे, याला हे प्लास्टर केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला समोर ही मूर्ती दिसते, मी तुम्हाला दाखवते। तर या दाखवतो, कट करून द्या। तर आपण पाहतोय ती हीच मूर्ती आहे। या ठिकाणी बाजूला असं त्रिशूळ वगैरे आपल्याला दिसतंय आणि हा तेलाचा घाणा म्हणण्यापेक्षा सॉरी तेलाची वाट ठेवण्यासाठी हा दगड इथे या ठिकाणी आहे आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी ह्याला सगळ्या दगडाला कलर मारलेला आहे आणि हा एक पोर्शन आहे की इथून पण काही लोक येण्याचा प्रयत्न करत असायचे, पण सध्या ह्याचा जो मार्ग आहे तो बंद करून टाकून कमी करण्यात आलेला आहे। हा एक छोटासा एक खिडकी टाईप जागा आहे ही, म्हणजे बघा हे लाकडाच्या अशा फळ्या लावून ही विंडो केलेली आहे, हे असं बंद करण्यात येतं।